राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीचा सार्वजनिक प्रचार संपला आहे. उद्या 20 डिसेंबर रोजी 869 हजाराहून अधिक मतदार आपल्या मताने 226 उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. गोव्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-मगप युती, काँग्रेस गोवा फॉरवर्ड युती, आम आदमी पक्ष, आरजेपी आणि अनेक अपक्ष उमेदवारांमधील स्पर्धा पाहायला मिळणार आहे. एकूण 8,69,356 मतदार 226 उमेदवारांच्या उद्याच्या भवितव्यासाठी निर्णय घेतील. उत्तर गोव्यात एकूण मतदारसंख्या 4,40,199 असून त्यात पुरुष 2,13,704, महिला 2,26,492 आणि तृतीयपंथी 3 मतदार आहेत. दक्षिण गोव्यात एकूण 4,29,157 मतदार असून पुरुष 2,06,902, महिला 2,22,253 आणि तृतीयपंथी 2 मतदार मतदान करतील. महिला मतदारसंख्या बऱ्याच मतदारसंघात पुरुषांपेक्षा जास्त असल्याने या निवडणुकीत महिलांचे मत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महिला स्वयंसहायता गट, पाणी पुरवठा, आरोग्य व्यवस्था, रस्ते, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा या मुद्द्यांवर उमेदवारांची भूमिका संपूर्णपणे तपासली जाईल. अलीकडील भव्य नाईट क्लबातील आग आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांनीही राजकीय वाद तळमळवला आहे. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्था हा मुद्दा तापला असून विरोधकांना मतदारांना एकत्रित करण्याची संधी मिळते, तर सत्ताधाऱ्यांवर ताण वाढण्याची शक्यता आहे. राजकीय समीकरणांबद्दल तज्ज्ञाचे मत वेगवेगळे आहे. स्वतंत्र उमेदवार मत विभाजन करून अनपेक्षित निकाल आणू शकतात, तर भाजपची संघटनात्मक ताकद आणि सुमारे 4,25,000 प्राथमिक सदस्य यांना फायदा देऊ शकते. काँग्रेस जीएफपी युतीला मनहस्तांतरणावर अवलंबून राहावं लागेल, तर आरजेपीला स्थानिक मुद्द्यावर आपली धोरणे स्पष्ट करावी लागतील. त्यातही काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड बरोबर फसलेल्या युतीमुळे आरजेपीच्या नेत्यांनी आपल्याच पक्षाच्या ध्येय धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की सत्ताधारी आमदार मंत्र्यांना कामगिरी दाखवावी लागेल आणि पराभव झाल्यास ही त्यांच्या लोकप्रियतेसंबंधी स्पष्ट सूचकता असेल. त्यांनी मतदारांना प्रामाणिकपणे उमेदवारांना मतदान करण्याचा आवाहनही केले आहे. या जिल्हा परिषद निवडणुका 2027 येथील विधानसभा निवडणुकासाठीही दिशादर्शक ठरतील, विशेषतः कारण या निकालांना कागदी मतपत्रिकेवरून घेतले जाईल. राज्य निवडणूक आयोगाने एकूण 1284 मतदान केंद्राची पूर्ण तयारी असल्याची माहिती दिली. उत्तर गोव्यात 658 आणि दक्षिण गोव्यात 626 केंद्रे सज्ज आहेत.